नेक्स्ट पॉइंट, धातू आणि अधातू गुणधर्म, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या टॉपिकमधील धातू आणि अधातू गुणधर्म, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमधला पुढचा भाग. तर विद्यार्थ्यांनो, धातू अधातू गुणधर्म या पॉईंटमधला अगोदरचा भाग आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आता त्या पुढचा उर्वरित भाग हा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी लक्ष द्या की आधुनिक आवर्त सारणीतील स्थानावरून मूलद्रव्यांच्या धातू आणि धातू गुणधर्माचा आवर्ती कल स्पष्टपणे समजून येतो. प्रथम एका गणातील मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्माचा विचार करू. एका गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून केंद्रक व संयोज्य इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर हे वाढत जाते. त्यामुळे परिणामी केंद्रीय प्रभार कमी होऊन संयोज्य इलेक्ट्रॉनांवरील आकर्षण बल कमी होते. त्यामुळे संयोज्य इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्तीही वाढते. तसेच संयोज्य इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे उपांत्य कवच हे बाह्यतम ठरते. हे उपांत्य कवच पूर्ण अष्टक असल्यामुळे तयार झालेल्या धनायनाला विशेष स्थैर्य प्राप्त होते. त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती आणखीन वाढते. संयोज्य इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजेच धातुरूपी गुणधर्म होय. त्यामुळे गणात वरून खाली जाताना मूलद्रव्यांचा धातू गुणधर्म हा वाढण्याचा कल दिसून येतो. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी धातू आणि अधातू गुणधर्म याबद्दल माहिती दिलेली आहे की हा जो गण आहे, ज्या उभे स्तंभ आहे त्याला आपण गण म्हणतो. या गणामध्ये असणारे जे काही मूलद्रव्य आहे, या मूलद्रव्यांचा आपण वरतून खालच्या दिशेने जर विचार केला तर यांच्यामध्ये धातुरूपी गुणधर्म हा वाढताना दिसून येतो. धातुरूपी गुणधर्म म्हणजे काय की हे जे मूलद्रव्य आहे, या मूलद्रव्यांचे अणु हे इलेक्ट्रॉन गमावतात. तर असं का होतं की समजा आपण उदाहरण पाहू. या ठिकाणी आता या ठिकाणी हे गण, दुसरे गण ज्यामध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम या ठिकाणी आपण पाहतोय. आणि हे गण पहिले ज्यामध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम ही मूलद्रव्ये आहे. तर विद्यार्थ्यांना तुम्ही पाहतायत की ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉन संरूपणाचा विचार करतो, हायड्रोजनमध्ये एक कक्ष आहे, लिथियममध्ये 2 कक्षांमध्ये त्यांची इलेक्ट्रॉन संरूपण कंप्लीट झालेले. त्यानंतर सोडियममध्ये आणखीन एक कक्षा वाढली आणि पोटॅशियममध्ये परत एक कक्षा वाढलेली आहे. तर या सगळ्यांची संयोज्या एक जरी असली तरी देखील वरतून खाली जात असताना गणामध्ये एक एक कवचाची भर ही पडत जाते. मग विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस केंद्रक आणि हे बाह्यतम कवच, जितका कवच हा दूर जास्त असेल, बाह्यतम कवच हा जितका केंद्रकापासून दूर असेल तेवढा या इलेक्ट्रॉनवरती असलेल्या या केंद्रकाद्वारे, या केंद्रकामध्ये प्रोटॉन्स असतात. तर या केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन्सचा जो केंद्रकीय प्रभार आहे, एकदम बाह्यतम कक्षेत फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनवरती हा कमी कमी होत जातो. आणि केंद्रकीय प्रभार कमी होतोय त्याबरोबर अणूची त्रिज्या ही वाढत जाते. त्यामुळे काय होतं की या मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन गमावण्याची टेंडन्सी ही खूप जास्त निर्माण होते. मग इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे काय होतं की हा जो समजा हा पोटॅशियमचा अणू आहे, या पोटॅशियमच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन आहे. हा एक इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे जी बाह्यतम कक्षा आहे, या बाह्यतम कक्षेच्या आतली जी कक्षा आहे या पोटॅशियमची, तीच तिची बाह्यतम कक्षा होते आणि ज्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळे तिची अष्टक स्थिती त्याला प्राप्त होते. मग अष्टक स्थिती प्राप्त झाल्यामुळे त्याला स्थैर्य मिळते. म्हणून गणात वरतून खाली जात असताना मूलद्रव्यांचे धातुरूपी गुणधर्म हे वाढताना आपल्याला दिसून येते. कारण काय, तर एक तर कवचात भर पडत जाते, अणुत्रिज्या वाढते आणि त्याचबरोबर केंद्रकीय प्रभार हा कमी होतो. म्हणून गणामध्ये वरून खाली जात असताना धातुरूपी गुणधर्म आपल्याला वाढताना दिसून येतो. आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते, मात्र केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्याने, अणुत्रिज्या कमी होत गेल्याने प्रयुक्त होणारा केंद्रकीय प्रभार सुद्धा वाढत जातो. त्यामुळे संयोज्य इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती ही कमी कमी होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा धातुरूपी गुणधर्म हा कमी कमी होत जातो. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आवर्ताशी रिलेटेड दिलेली आहे माहिती
की आवर्तामध्ये, आवर्त म्हणजे काय, ज्या आडव्या ओळी आहेत त्यांना आपण आवर्त म्हणतो. आडव्या ओळींमध्ये असलेल्या मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपणाकडे लक्ष द्या. इथे तिसरे आवर्तन सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इलेक्ट्रॉन संरूपण हे 3 कक्षांमध्येच आपल्याला प्रत्येक मूलद्रव्यांमध्ये घडून आलेलं दिसून येते. म्हणजे कक्षा ही सेम असते, परंतु या कक्षेमध्ये जे काही बाह्यतम कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहे ते डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉनची भर पडत जाते. एक इलेक्ट्रॉनची भर पडत जाते आणि त्याचबरोबर केंद्रकीय प्रभारसुद्धा हा वाढत जातो. केंद्रकीय प्रभार वाढतोय त्यामुळे काय होतं की अणुत्रिज्या जी आहे, अणुची त्रिज्या या ठिकाणी कमी होत जाते. केंद्रकीय प्रभार वाढल्यामुळे अणुत्रिज्या कमी होते. त्याचबरोबर काय होतं की त्या केंद्रकीय प्रभारामुळे इलेक्ट्रॉन्स जे आहे बाह्यतम कक्षेतले इलेक्ट्रॉन अधिक केंद्रकाकडे आकर्षित होतात. अणुची त्रिज्या ही कमी झालेली असते. त्यामुळे या मूलद्रव्यांच्या अणूंना इलेक्ट्रॉन गमावणे हे शक्य होत नाही. याउलट या मूलद्रव्यांची टेंडन्सी काय होते की ते इलेक्ट्रॉन बाहेरून स्वीकारतील आणि स्वतःच्या अष्टक स्थिती ते प्राप्त करतील. म्हणून आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना आपल्याला असं दिसून येतं की मूलद्रव्यांची अधातू रूपी गुणधर्म हा त्यांचा वाढत जातो. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची त्यांची प्रवृत्ती ही वाढत जाते. नेक्स्ट पॉईंट पहा. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारा केंद्रकीय प्रभार व कमी होत जाणारी अणुची त्रिज्या दोन्ही घटकांमुळे संयुजा इलेक्ट्रॉनांवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार हा वाढत जातो आणि संयुजा इलेक्ट्रॉन अधिकाधिक आकर्षण बलाने धरून ठेवले जातात. यालाच अणुची विद्युत ऋणता असे म्हणतात. म्हणून विद्यार्थ्यांनो, एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणाऱ्या विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून अष्टक स्थितीमधील ऋणायन बनण्याची अणुची क्षमता ही वाढत जाते. तर मूलद्रव्यांची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती विद्युत ऋणता म्हणजेच मूलद्रव्यांचा अधातुरूपी गुणधर्म होय. तर विद्यार्थ्यांनो की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अधातुरूप गुणधर्म हा वाढत जाण्याचं कारण काय आहे, तर वाढत जाणारा केंद्रीय प्रभार आणि कमी होत जाणारी अणुची त्रिज्या. आता या ठिकाणी हे नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही गणात हे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. कोणत्याही गणात वरून खाली जाताना मूलद्रव्यांची विद्युत धनता ही वाढत जाते आणि विद्युत ऋणता कमी होत जाते. कोणत्याही आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांची विद्युत ऋणता वाढत जाते व विद्युत घनता ही कमी होत जाते. त्यानंतर तिसरा, मूलद्रव्यांची विद्युत घनता किंवा विद्युत ऋणता जेवढी जास्त तेवढी त्याची अभिक्रियाशीलता जास्त. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, हॅलोजन कुलातील प्रवणता, ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली. तर विद्यार्थ्यांनो, सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे आपल्या या टॉपिकमधला. गण 17मध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत. सर्वांचे सर्वसाधारणपणे X2 असे हे रेणुसूत्र असते. गणात वरून खाली जाताना त्यांच्या भौतिक स्थितीत प्रवणता दिसून येते. फ्लोरीन, क्लोरीन हे वायू आहे, ब्रोमीन हा द्रव आहे, तर आयोडीन हा स्थायीरूपी पदार्थ आहे. तर विद्यार्थ्यांनो, हॅलोजन फॅमिली म्हणजे गण 17मध्ये असणाऱ्या सगळ्या मूलद्रव्यांना आपण हॅलोजन कुळातील मूलद्रव्य म्हणतो. बघितले तर सगळ्यांचे रेणुसूत्र हे साधारणतः सारखेच असते, ज्यांचे फ्लोरीनचे F2, क्लोरीनचे Cl2, ब्रोमीनचे Br2, आयोडीनचे I2 अशा पद्धतीने. तर फ्लोरीन आणि क्लोरीन वायुरूपी मूलद्रव्य आहेत, ब्रोमीन हा द्रव आणि आयोडीन हा स्थायीरूपी मूलद्रव्य आहे. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपला मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हा टॉपिक पूर्णपणे संपलेला आहे. या टॉपिकमध्ये असणाऱ्या सगळ्या पॉईंट्सचे व्हिडिओज मी माझ्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. सर्व व्हिडिओज काळजीपूर्वक बघा आणि जी काही प्रश्नोत्तरांची सिरीज तुम्हाला दिली जाईल ती सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.